सगळ्यात पहिल्यांदा शुभ संध्याकाळ. तर आज आपण इलो कणकवलीमध्ये आणि तुमका मागचं बॅकग्राऊंड बघून कळलाच असतात की आपण खंय आसा होता. तर मंडळी ह्या असा कणकवलीचा रेल्वे स्टेशन. तुमका माहितीच असा 9 तारीखला याचं लोकार्पण सोहळा झालेलो हा. तर चला मी तुमका दाखवतोय अशा प्रकारे त्याच्यात बदल केले. बघा कोकणची परी चाललेली आहे. मंडळी किंवा असा नरडवे रोड आणि त्याच्या समोरच बघा हा आपला कणकवली रेल्वे स्टेशन. तर आता आपण रस्ता क्रॉस करून आतमध्ये जाऊया, स्टेशन बघूया. तर जरा सांभाळून जाऊया कारण गाडी वगैरे इथं फास्ट चालूच आहेत, रहदारी जास्त आहे इथं. चला तर आपण एंट्री केलेली आता. तर बघू शकता मस्त लाईट वगैरे लागलेले असतात आणि छान अशी सजावट केलेली आहे. खास करून लोक इथं वेळ घालवण्यासाठी येतात इथं. तर बघा झाडं वगैरे कशा प्रकारे लावलेली असतील. म्हणजे बघा आपल्या रस्त्याचं फळा असता. तर मंडळी आता आपण पोचतो बस स्थानक जवळ. इथं स्टेशनवरती बस वगैरे येतात प्रवाशांसाठी जाण्या येण्यासाठी मस्त केलेली आहे. इथं बस स्टॉप बनवलेला. थोडं पाऊस लागलेला. पावसाचे दिवस काय करताना पाऊस येतच होता. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया आधी लहान पोरांसाठी बनवलेले बाग. काय नाव दिलेलं आहे राणीची बाग. इथं बाल उद्यान बनवलेलं आपण नंतर करूया आधी. पावसामुळे थोडी गर्दी कमी झालेली आहे पण लहान पोरगे मगाशी तर खूप गर्दी होती. ह्यो बघा एक उत्साह आहे त्याच्यात असा. तो पण इलो खेळण्यासाठी पाऊस लागता थोडं तरी पण उत्साह काय यांचं कमी होत नाही. मित्रांनो तुमचा जर येऊचं असा तर थोडं लवकरच यावा कारण जर तुमचं लहान पोरगी वगैरे असतील कोणतरी तर त्यांनी बघण्याच्या नक्की तुमच्या इथं थांबवते नाही. तुमची ट्रेन चुकली एवढं नक्की या. तर थोडं वेळ काढून थोडं लवकरच येत जावं. लहान पोरगांच्या आकर्षणासाठी प्राण्यांचे त्याचे उभे केले. तर बघा इथं चित्तो पण आणि हे काका बिंदा इथं बसले आहेत. आपण नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोकण परिवार MH07 ला नक्की जरा सबस्क्राईब करा. आमचं पण जरा मदत करा. सुरुवात करा. तर बघा छोटी छोटी पोरगी मजा करत. त्यांच्यासाठी संध्याकाळचा वेळ काढून येऊच लागतं आता घरातल्या घरी. त्यासाठी एन्जॉय करण्याची जागा आहे. आपल्या बाय बाय करता तर आपण त्याला जास्त डिस्टर्ब नको करूया. त्याला जरा खेळायला द्यायचं. मंडळी हे बघा किती सुंदर असं स्टॅच्यू बनवलेलं. काय याच्यातून आपल्याला एक तो संदेश मिळता हे प्रत्येक माणसान एकजुटीने राहावं काय यासाठी स्टॅच्यू केलेलं कदाचित. तर तुमचं काय वाटतं कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा मला. बघू शकता बघा हा मस्त. आता पुढे बघूया काय काय असं. आता एक्साइटमेंट तुमका पण आणि माका पण बघू ते. बघूया आता पुढे काय आहे. अरे हो बघा मंडळी गौरेडो बघून घाबराक होता. पण माहित आहे किती डेंजर असतात. तर हे बघा मस्त एक नंबर काम केलं आहे बससाठी बनवलेला जिराफ असा. झुरपार आपण बसताला
विचारच करून जरा वेगळाच वाटत. होऊ शकतं इथं फोटोशूट चालू आहे. तर आता मंडळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठिकाण म्हणजे सेल्फी पॉइंट हा. बघू शकता किती भारी असा कणकवली असं लिहिलेला. तर आपण पण आता मस्त फोटो वगैरे काढून घेऊ. तर बघा कणकवली किती भारी याच्यात लिहिलेला, मस्त वाटतं. हे काळा पालट बघण्यासारखं मित्रांनो, खरंच खूप भारी वाटतं बघून. तर आपल्या कोकणासारख्या ठिकाणी असं एवढं सुंदर ठिकाण बनवलेला विश्वास कोणातून बसवतो ना, पण आपल्याकडे झालेला. तर चला आपण पुढे जाऊया. काय छोटा पोरगा बसलेला आनंद लुटता, तर आपण त्या काय डिस्टर्ब नको करूया, आपण पुढे जाऊया त्याच्या साईडने. चला पोस्टरच्या स्वरूपात इथं तालुक्याचं वर्णन केलेला, आपल्या देवगड तालुक्यात काय काय बघण्यासारखं काय दाखवलेला बघू शकता तुम्ही. सागरी महामार्ग. तर देवगड तालुक्याचं थोडक्यात इथं वर्णन केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा सागरी महामार्ग दाखवलेला देवगड अशा प्रकारे असतं. आणि मीठ मुंबरी पूल मित्रांनो या मस्त बघण्यासारख्या, संध्याकाळच्या वातावरणात गेलं तुमचं भारी वाटतं. आणि देवगड बंदर आहे बघण्यासारख्या. आणि पवनचक्कीत नक्की तुम्ही भेट द्यावा, देवगडचं मस्त ठिकाण आहे. चला आता आपण बघूया इथं एका वैभववाडी तालुक्याबद्दल सांगितलेला. एक नापणी धबधबा दिलेला, भुईबावडा घाट हा, कुरुळा घाट हा, कुर्ली धरण हा. या ठिकाणी आमका नक्की भेट द्यायची लागा, कारण आम्ही गेलो नाही या ठिकाणी. बघू शकता इथं शोची झाडं पण लावलेली आहेत, मस्त वाटतं. ती खराच फुलांची बाग फुलल्यासारखी वाटतं. गोठण देव प्रसन्न आणि हे बघू शकता. आणि ह्या जिवंत झाड म्हणजे पूर्वी इथं आंब्याचं झाड होता, हाच झाड आता तो थोडासा तोडला गेलेला, पण झाड जिवंत. आणि तिथं महादेवाचा फोटो ठेवलेला, तर आपण एकदा पाया पडून घेऊया. पण महादेव मात्र पाया पडून घेऊ कसं आहे. बघू शकता पायरीवर मस्त झोपलेला. त्याची झोप मोड नको, पुढे जाऊया. चित्रांच्या माध्यमातून आपलं वारसो म्हणजे लोककला जी आपल्या कोकणातील दशावतारी म्हणतात, या तुमच्या चित्रांच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तुम्ही पुढे बघू शकता की हा असा कुणकेश्वरचा मंदिर देवगड तालुक्यात येतात. तर हे बघा, हे कुणकेश्वरचं मंदिर दाखवलेलं आहे का. पुढे 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 मला बघूया पुढे काय असं का. पुढे पुढे कोकणचा मेवा आणि कोकणातील प्राण्यांचा एका दर्शन इथं होता. बघू शकता कोकणचा राजा, फळांचा राजा, आणि कोकणचा पण राजा आंबोचा म्हणा, फळांचा पण राजा आंबोचा. कोकणात लोक एकमेव फळासाठी येतात का म्हणजे आंब्यासाठी. आंबो कोकणातील सगळ्यात फेमस आहे. मंडळी बघू शकता हे प्लॅटफॉर्म जाण्यासाठी दाखवलेला, वरती जाण्यासाठी दाखवलेला. इथून तुम्ही वरती जाऊ शकता. आपण वरती जातो ना, कारण आपण प्लॅटफॉर्म तिकीट काढलं नाही, त्याच्यामुळे आपण जाऊ पण नाही. तर बाकी वरती काय नवीन झालं नाही, एवढं भाग बदल केलेला. इकडे तुमचं माहिती आहे तिकीट ऑफिस हा, इकडे तुम्ही तिकीट काढून जाऊ शकता. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटलं गेलेलं आहे. त्यांना आपण वंदन करतो. हे आपण पुढे जाऊया.
चला. तर बघू शकता इथं आपल्याकडे कोळी बांधवांचं चित्र दाखवलेलं आहे इथं, की कशा प्रकारे मासेमारी वगैरे केली जातात. हा आपल्या रेखाटलेला चित्र हा सावंतवाडी मधला तर मोती तलावाचं वगैरे दाखवलेला आहे इथं. हे मोती तलाव आणि आपलं राजवाडा दाखवलेला आहे इथं. तर आपण इकडून बाहेर पडूया. तर मंडळी आता तुम्ही बघू शकता ही सगळी सिंधुदुर्गाची पर्यटन स्थळं दाखवलेली आहेत. तर तुम्ही इथे येलात तर तुमचा नक्की कळा काय काय इथं असतात. मंडळी इथे येऊन तर खूप भारी वाटला आणि तो बदल हा मस्तच केलेला. तर कोकणी माणसाचा प्रत्येक अभिमान वाटतो. तर मंडळी तुम्ही आता बघितलं की कशा प्रकारे सुशोभीकरण झालेला. तर मंडळी या सुशोभीकरण झालेला आपल्यापासून म्हणजे जपलं जावं का, कारण ही आपल्या कोकणाचा अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या कणकवलीत असा नवीन काहीतरी झालेला सगळेच जण येतले कोणत्या प्रकारची तोडफोड झाली काय पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यावा. कचरो बिचरो काय करू नको बस. तर आपल्या ह्या ज्या स्थितीत पुढे पण आपल्या त्या स्थितीत बघून भेटा पाया. तर चला तर मग आपला फिरांतर झालेला. तर आता आपण निघूया. जरा तब्येत ठीक नसल्यामुळे जरा बोलाक पण जमत नाही, थोडं पावसात भिजाक पण झालेला. तर आता आपण निघूया. आपला सगळा झालेला ब्लॉग बनवून झालेला. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्स तुमच्या टिपा तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुमचा तो कायापालट कसं वाटलं मला नक्की सांगा. तर मागासून तुमचं मी सांगायचं होतं की माझा मित्र इथं खास माझ्या सांगण्यावर आणि त्याच्या आधी घेत आहे आणि बघा माझा मित्र. तर त्याला पूर्ण शूटिंग वगैरे केलेला. तर त्याला मी धन्यवाद बोलते आधी. तर मला आता पण जाऊया शूटिंग वगैरे केलेला. चला बाय बाय.